नदीच्या प्रवाहात शेतकऱ्याची 6 एकर जमीन वाहून गेली आहे। संभाजीनगरच्या पुरण गावातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। नैसर्गिक आपत्तीत केवळ पीकच नाही तर शेतातील माती सुद्धा वाहून गेली। शेतात साठवून ठेवलेली कांद्याची चाळ सुद्धा उद्ध्वस्त झाली। पंचनाम्यासाठी कोणीच आलं नसल्याची पुढारी न्यूजला शेतकऱ्यांनी माहिती दिली। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची तलाठ्यावर निलंबनाची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। कपाशी, मका, कांद्याची चाळ होती. एकदम भारी पीक आलेलं होतं यावर्षी. खूप खर्च केलेला होता. पण अचानक सगळं वाहून गेलं डोळ्यात देखत. एवढी वाईट परिस्थिती घडल्यानंतर कुठला प्रशासनातला अधिकारी इकडे आला का? कोणीच नाही आलं. फक्त आज भाऊ आलेले. कोणी अधिकारी नाही, कोणीच नाही आलेलं. असं पाणी वावरातून निघायला लागलं, डायरेक्ट रडू यायला लागलं. काय करावं तेच कळत नव्हतं. असं वाटत होतं पाणी बंद व्हावा, पटकन आमचं शेत वाचावं, पण नाही वाचू शकलं. सकाळपर्यंत वाट पाहिली, नाही थांबलं पाणी. असं वाटलं आता काय करावं, पीक तर चाललं पण आपण नाही वाहून जाऊ या पाण्यामध्ये.